राज्याच्या राजकारणात आणखी एक उलथापालथ होणार अशी चर्चा आता जोरदार रंगू लागली आहे। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष एनडीए सोबत जाण्याची चाचपणी करतोय अशी चर्चा सुरू झाली आहे। एनडीएला थेट पाठिंबा की बाहेरून मदत याचीही चाचपणी होते अशी माहिती मिळते। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यावर याची जबाबदारी सुद्धा सोपवल्याचं कळतंय। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडे सध्या आमदार आणि 8 खासदारांची ताकद आहे। खासदार आणि आमदारांची चर्चा आणि चाचपणी करण्यासाठी पक्षांतर्गत एका मोठ्या नेत्याकडे जबाबदारी दिलेली आहे अशी माहिती सुद्धा सूत्रांकडून समोर आली आहे। दरम्यान या संदर्भात राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकर यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे। त्यांनी एक ट्विट केलेलं आहे आणि सूचक ट्विट आहे, लवकरच नवी वेळ असं अमोल मिटकर यांनी म्हटलेलं आहे। शरद पवार यांना भविष्याचं आकलन आहे, योग्य वेळी योग्य निर्णय होईल असं अमोल मिटकरी म्हणाले। चर्चा तुम्ही कसं पाहताय? पवार साहेबांना राजकीय आकलन आहे। पवार साहेब हे देशाचे सर्वोच्च नेते आहेत। एनडीए मध्ये जातील किंवा काँग्रेस सोबत पक्ष विलीन करतील ह्या जरी सध्या चर्चा असल्या, पण महाराष्ट्राच्या आणि देशाच्या एकंदरीत राजकारणाच्या हिताचा निर्णय पवार साहेब घेऊ शकतात, तशी शक्यता नाकारता येत नाही। मागे पुलोतचं सरकार स्थापन करताना सुद्धा साहेबांनी असे धक्कादायक निर्णय घेतले होते। आज भाजपमध्ये प्रत्यक्ष न जाण्याला आमदार रोहित पवारांपासून अनेक लोकांचा विरोध आहे, पण खासदार अमोल कोल्हे साहेबांनी नंतर मात्र त्याला ग्रीन सिग्नल दिल्याचं आपण सर्वांनी महाराष्ट्रात पाहिलं की आम्हाला जर संधी मिळाली किंवा सन्मान झाला तर आम्ही नक्की विचार करू असं त्यांनी म्हटलं होतं। 2 दिवसांपूर्वी माननीय मुख्यमंत्र्यांनी सुद्धा त्यांच्या मुलाखतीमध्ये ज्यांना ज्या महायुतीमधल्या 3 घटक पक्षामध्ये सहभागी व्हायचं असेल त्यांना होता येतं। मला असं वाटतं साहेब काँग्रेसमध्ये मर्ज करणार नाहीत किंवा काँग्रेस सोबत पक्ष नेणार नाहीत, कारण त्यांना माहिती आहे पुढे काँग्रेसला भविष्य नाहीये। आता भारतीय जनता पार्टीचं केंद्रात आणि राज्यात सरकार असल्यामुळे सत्तेसोबत जाणं हे राजकीय शहाणपण ठरू शकतं, याचं अत्यंत मोठं आकलन आहे मोठ्या साहेबांकडे। त्यामुळं एनडीए मध्ये सहभागी होत असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा महायुतीतला उत्तम पर्याय आहे। आदरणीय सुनेत्रा वहिनींच्या नेतृत्वामध्ये पक्ष काम करतोय। जर खासदारांचं ऑपरेशन टायगर सारखं ऑपरेशन होऊ नये असं वाटत असेल तर नक्कीच राष्ट्रवादी हे स्वतःचा परिवार आहे, घर आहे, त्यामध्ये त्यांचं कधीही स्वागत असेल, जेणेकरून वर एनडीए पण मजबूत होणार आणि राज्यात महायुतीचं सरकार पण स्थिर स्थावर राहणार।